नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना, माता भगिनींना माझा नमस्कार. तर बघा आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याकडे सर्व माता भगिनी महालक्ष्मी व्रत करतात आणि या व्रताचे यावर्षी म्हणजेच 2024मध्ये 4 गुरुवार पडत आहेत. त्यातले आता आपले 2 तर झाले आणि आता प्रत्येकाला पडणारा प्रश्न म्हणजे की यावर्षी 4थ्या गुरुवारी एकादशी येत आहे. तरी एकादशीला उद्यापन करायचं का? कसं करायचं किंवा उपवास सोडायचा का? म्हणजे बघा काही माता भगिनींचा एकादशीचा उपवास राहतो आणि गुरुवार पण दोन्ही एकाच दिवशी आले तर मग कसं करायचं? उद्यापन कसं करायचं? सगळे तुम्हाला काही जे प्रश्न पडलेले आहेत. पूजा मांडायची का? उपवास कधी सोडायचे? किंवा आपण जे 5 सुवासिनी 7 सुवासिनी घालतो त्या कधी घालायच्या? कन्या जेव कधी घालायच्या? सगळ्यांची सविस्तर माहिती सांगणार आहे आणि तुमचे जरी काय अजून प्रश्न असतील तरी ते मला कमेंट केलं तरी पण मी त्याच्यावरती उत्तर देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हीसुद्धा जर लक्ष्मी व्रताचं पूजा करत असाल, पूजा मांडणी करत असाल किंवा तुमचं व्रत असेल, उद्यापन करणार असेल तर तुम्हाला ही माहिती असणं खूप जरुरी आहे. आणि आपण जे उद्यापन करतो, जे व्रत करतो त्याचं उद्यापन करणं जरुरी आहे. तेव्हाच आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत असतं. त्यामुळे अगदी वेळात वेळ काढून फक्त 5-6 मिनटाचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून आवर्जून चालता बोलता जरी ही माहिती ऐकली तरी चालेल, पण आवर्जून नक्की ऐका. बघा आता शेवटचा गुरुवार येत आहे. शेवटचा गुरुवार येत आहे डिसेंबरमध्ये. 26 डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार आहे हे आपण सर्वांना माहीत आहे आणि त्या दिवशी सफला एकादशीसुद्धा आहे. मग प्रश्न पडतो की एकादशीचा जर उपवास असेल तर मग कसं करायचं? ह्याचं उद्यापन करायचं की नाही? या व्रताचं उद्यापन कसं करायचं? तर मी सगळी माहिती सांगणार आहे. ज्यांचं एकादशीचा उपवास असेल त्यांनी कसं उद्यापन करायचं आणि ज्यांचा फक्त माता लक्ष्मीचा उपवास असेल त्यांनी कसं करायचं हे दोन्हींसाठी पण माहिती सांगणार आहे. त्यामुळे अगदी कंटिन्यू करा. बघा सर्वात अगोदर सांगते ती ज्यांचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे म्हणजे ज्यांचा फक्त आपलं लक्ष्मी मातेचा व्रताचा उपवास असेल गुरुवार त्या दिवशी त्यांनी फक्त जसं आपण नेहमीच्या गुरुवारी पूजा मांडतो तसं रोज सकाळी सर्व तुमची पूजापाठ अर्पण तुम्ही पूजा मांडणी करायची आहे. आणि पूजा मांडणी करायची सकाळची आणि सकाळच्या वेळी जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पुस्तक वाचून घ्या, कथा वाचून घ्या. आणि या दिवशी तुम्ही त्याच दिवशी गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे. मग हे उद्यापनासाठी तुम्ही 5 मुली किंवा 5 सुवासिनी जेवू घातल्या तरी चालतात. मुली घाला किंवा सुवासिनी घाला, पण शक्यतो 90% तरी मुलीच घाला असाव्यात. त्याचं कारण पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुम्ही कन्या जेवण घाला किंवा सुवासिनींना जेवण घाला. तर याच्यामध्ये तुमची पूजा आटपून घ्यायची आणि त्या दिवशी नंतरनं तुम्ही आरती करून नैवेद्य करून तुम्ही महालक्ष्मीची आरती करा. आणि नैवेद्य त्यासाठी तुम्ही आवर्जून नैवेद्यामध्ये खीर बनवा. पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तुमचा तर उत्तमच, पण पुरणपोळी करणार नसाल, भाजी भाकरी करणार असाल किंवा चपाती, वरण, खीर काहीही प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार काही करतात. त्यामध्ये तर तुमचा पुरणपोळीचा स्वयंपाक नसेल, दुसरा स्वयंपाक असेल तर खीर मात्र आवर्जून करा. माता लक्ष्मीला खीर खूप आवडीची आहे. तर शेवटच्या दिवशी का वेळा नैवेद्यासाठी खीर आवर्जून करा. खीर नैवेद्यामध्ये दाखवा, नैवेद्य दाखवा, फळांचा पण नैवेद्य दाखवा आणि 5 सुवासिनी किंवा कन्या जेवू घाला. त्यांना एक पुस्तक वाटायचं आणि त्याबरोबर आपल्याला एक फळ वाटायचं असतं. आता हे झालं नेहमीच्यांसाठी, पण त्यांनी ते झाल्यावरती जेवण करायचं आणि उपवास सोडायचा. नेहमीप्रमाणे जसं आपण रेग्युलर करतो अगदी तसं. आणि दुसऱ्या दिवशी आपली पूजाची जी पूजा मांडणी आहे त्याची उत्तरपूजा आपण करतो त्या पद्धतीने त्यांनी उत्तरपूजा करायची. शेवटी मी सांगणार आहे उत्तरपूजा कशी करायची आणि शेवटच्या गुरुवारी काय करायचं. तर आता ज्यांची एकादश आहे त्यांनी लक्ष्मी मातेचा पण उपवास करायचा आणि एकादशी पण करायची. असंही आपण लक्ष्मी व्रताच्या उपवासाला आपण खिचडी खात नाही, तसं एकादशीला पण खात नाही. तर त्यामुळे तुम्हाला जो काय फलाहार घ्यायचा तो सेमच असणार आहे. जसा तुमचा एकादशीला तुम्ही फलाहार घेता किंवा जे काही पदार्थ खातात तेच पदार्थ खायचे, उपवास करायचा आणि मग त्या दिवशी तुम्ही मुली जेवू घालायच्या का? तर हो, त्या दिवशी तुम्ही स्वयंपाक करा. म्हणजे जे काय तुम्हाला भोजनामध्ये काय जेवण स्वयंपाक करायचा आहे, पुरणपोळी, खीर, चपाती, भाजी भाकरी जे काही करायचं आहे ते करा.
आणि त्याचबरोबर त्याच दिवशी तुम्हाला नैवेद्यही दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून आरती करून ज्या काही 5 मुली 5 सुवासिनी तुम्ही जेवू घालणार आहात त्या जेवू घालायच्या. आणि तुमची जी विधिवत पूजा आहे तुम्ही प्रत्येक गुरुवारी मांडता अगदी तशीच पूजा मांडायची. तुमची कथा वाचन, पुस्तक वाचन जे काही आहे ते सर्व करायचं. आणि ते सर्व करायचं आणि तुम्ही उपवास कधी सोडायचा? उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी, जशी तुम्ही नेहमी एकादश सोडता तशीच दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपवास सोडायचा. तुम्ही म्हणजे ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तो मान दिला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेचा उद्यापन आहे तर उद्यापन करा. लक्ष्मी मातेला पण तुम्ही नैवेद्य दाखवा. मुली जेवू घाला, पण तुम्ही उपवास सोडायचा नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडायचा. आणि हे झालं ज्यांचं एकादश आहे त्यांच्यासाठी. आता प्रश्न येतो की जर शेवटच्या गुरुवारी जर कोणाला अडचण येणार असेल तर हे प्रत्येकाला माहीत असतं की आपली तारीख कधी आहे, अडचण कधी येऊ शकते हे अगोदर माहीत असतं. तर जर तुमची तारीख त्या दरम्यान असेल तर कदाचित पिरियड येऊ शकतो, कदाचित येऊ पण शकणार नाही. ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत, कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला तारीख माहिती आहे तर तुम्ही स्वतः अगोदर सर्व तुम्हाला जे पूजा जेव्हा आपण मुली जेवू घालणार आहे किंवा स्त्रिया सुवासिनी जेवू घालणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्यांना एक पुस्तक वाटायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक फळ वाटायचे आहे किंवा याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काही पण दान करू शकता, वस्तू वगैरे. प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते, त्यानुसार त्या वस्तू तुम्ही अगोदरच आणून ठेवायच्या. आणि जर चुकून तुम्हाला जर मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्ही तो पाळायचा. म्हणजे घरामध्ये शिवता-शिवत करायची नाही, साईडला बसायचं. तर या गोष्टी देवाधर्माच्या आहेत. आपण एवढं मनोभावे करतो तर एक दिवस साईटला बसल्यानं काहीही फरक पडत नाही. तर साईटला बसा. घरात दुसरे कोणी असेल, सासू जाऊ किंवा कोणीही जर असेल, तुमची मोठी मुलगी वगैरे कोणी पण, बहीण वगैरे कोणी असू शकतं, तर त्यांच्याकडून तो स्वयंपाक करून घ्या. अगदी साधा भोळा केला तरी चालतं. देवीला सगळं समजतं, ती सगळं मानून घेते. तर मग साधा भोळा भाजी भाकरी का होईना करा किंवा खीर करा, काही करा. आणि काहीच नाही जमलं तर अगदी खीर करा, कोणाकोणतरी बनवून घ्या आणि त्यांना त्या मुली जेवू घालायला सांगा. आणि तुम्ही फक्त कशाला हात लावायचा, तुम्ही साईडलाच बसायचं, कशाला हात लावायचा नाही. तर त्यांच्याकडनं ते उद्यापन तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्ही पण उपवास सोडायचा, तुम्ही पण उपवास पकडायचा. पूजा पण त्यांच्याकडूनच मांडून घ्यायची. सगळ्या गोष्टी जसं प्रत्येक इतर गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तुम्ही कसं दुसऱ्याकडून पूजा मांडून घेता आणि उपवास करता, अगदी तसंच जेवू पण त्यांच्याकडनं घालायचं. किमान तर खीर जर केली तर चालतं, कारण की देवीची क्षमा मागायची की मला अडचण आहे, मी काय करू शकत नाही, पण मी 5 मुली किंवा 5 सुवासिनी जेवू घालते. तर खीर करा साधी आणि एक पुस्तक आणि एक फळ त्या मुलींसाठी वाटा किंवा सुवासिनीसाठी वाटा आणि उद्यापन करा. आता यात अशा प्रकारे तुम्हाला जर अडचण असेल तर करा, कारण की प्रत्येकाची अडचण आपल्याला तारीख माहीत असते, त्या हिशोबाने तुम्ही करा. आणि यात आता दुसरं येतं म्हणजे की जर अडचण असून जर तुमच्या घरी तुम्हाला अडचण आली आणि घरामध्ये करायला कोणच नाही, उद्यापन करणं शक्य नाही, तर काय करायचं, 5व्या गुरुवारी, मग 5व्या गुरुवारी करा, त्या गुरुवारी करू नका. फक्त पूजा कोणाकोणतरी मांडून घ्या, उपवास करा आणि उद्यापन तुम्ही 5व्या गुरुवारी करू शकता. मग यात तुम्हाला प्रश्न पडेल की ताई मग 5व्या गुरुवारी चालेल का, पौष महिना लागतोय, काहीही हरकत नाही. 5वा गुरुवार चालतो, कारण की आपली अडचण आहे हे देवीला समजतं आहे. देवी लक्ष्मी माता समजून घेते. त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करा, पूजा मांडणी करा आणि 5व्या गुरुवार पडतोय पौष महिन्यामध्ये त्या दिवशी उद्यापन करा. त्या दिवशी पण तुम्ही अशीच पूजा मांडणी करायची. त्या दिवशी पण तुम्ही वाचन करायचं आणि त्या दिवशी तुम्ही रीतीप्रमाणे जसं मी सांगितलं, देवीला नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, 5 मुली जेवू घालायच्या किंवा सुवासिनी जेवू घालायच्या. जे काय तुम्हाला जेवणामध्ये भोजनामध्ये बनवायचं आहे ते पदार्थ बनवून तुम्ही जेवू घालायचं. आणि त्याची उत्तर पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी करायची. आता उत्तर पूजा कोणाला सर्वांना माहिती आहे कशी करायची, तरी पण मी एकदा सांगते. दुसऱ्या दिवशी आपण पूजा हलवायची आणि पूजेवरलं सगळं तुम्हाला माहिती आहे कशी करायची. ते सगळं हलवून आपण निर्माल्यामध्ये टाकत असतो. पानं जे काय आहे ते फळं घरामध्ये खायची आणि ती जागा तुम्ही पाणी टाकून गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायची. अशा प्रकारे पूजा दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो. आता जी काय मला माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. यातून जर काही चुकलं असेल किंवा अजून चुकलं असेल तर त्या अगोदर सर्वांची माफी मागते. देवी लक्ष्मीचीही माफी मागते. आणि त्याचबरोबर अजून कोणाला काही एक्स्ट्रा माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्याच माता भगिनींना त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर जर तुमचे अजून काय प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त नक्की बिनधास्तपणे कमेंटमध्ये विचारा, त्याच्यावरती मी उत्तर देईन.
तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वात अगोदर तुमचे मनापासून आभार. झालेली सेवा मी माता लक्ष्मीचरणी रुजू करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत